स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. मतदानासारखे काहीच नाही, मी मतदान नक्की करेन या घोषवाक्याला स्मरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार नोंदणी करून घ्यावी, मतदान नक्की करावे आणि देशप्रती आपली कर्तव्यपूर्ती करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. 15व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त समारोह बँकेट येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जयभाई धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना मल्लिकार्जुन माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, विठ्ठल इनामदार, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, वित्त बातमी वृत्तपत्राचे संपादक तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, ठाणे भूषण तथा सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्ट ठाणेच्या अध्यक्षा श्रीमती मीरा कोरडे, चित्रपट दिग्दर्शक नितीन कांबळे, अभिनेत्री अश्विनी चौरे, अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष तथा जिल्हास्तरीय दिव्यांग आयकॉन अशोक भोईर, किन्नर अस्मिता वीणा केने व ठाणे सिटीजन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅस्पर ॲगस्टिन, तहसीलदार संदीप थोरात, स्मिता मोहिते, प्रदीप कुडाळ, उज्ज्वला भगत, नायब तहसीलदार स्मितल यादव, जिल्हा निवडणूक कार्यालयाचे इतर अधिकारी कर्मचारी व स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री शिनगारे पुढे म्हणाले की आपण सर्व प्रगल्भ लोकशाही असलेल्या देशाचे नागरिक आहोत, याचा आपल्याला अभिमान आहे. मतदार यादीत समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश असावा हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण ठाणे जिल्ह्यात विविध संस्थांच्या व्यक्तींच्या एकत्रित सहकार्याने मतदान जनजागृतीचे आणि निवडणुकीचे कार्य उत्तमरित्या करू शकलो. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते किन्नर दिव्यांग यांचेही मोलाचे योगदान मिळाले, याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी आहे. 259 बेघर व्यक्तींची मतदार नोंदणी करून त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार बजावण्याची संधी आपण देऊ शकतो. तळागाळातील लोकांना देह विक्री करणाऱ्या महिलांना तसेच इतरही काही अपेक्षित घटकांना मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणू शकतो, याचे मनस्वी समाधान आहे, असेही ते म्हणाले. नवमतदारांमध्ये आपण योग्य ती जाणीव जागृती करून त्यांनाही मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात यशस्वी ठरलो असे सांगून त्यांनी नवमतदार नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76व्या वर्धापन दिन ठाणे महापालिकेच्या वतीने काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला आयुक्त तथा प्रशासक सौरभराव यांनी मानवंदना दिली. राष्ट्रगीत तसे राष्ट्रगीत झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. ध्वजावंदनानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्त सौरभराव यांनी सन्मान केला. लक्ष्मी भीमप्पा वालकरी, हरिश्चंद्र अण्णा डोंगरे, अनंत गणपत जाधव, दिनेश शांताराम हाडिक, अशोक पाबरे, बानू घुमाडिया, संतोष शिंदे, उषा अरुण पाटील, भाग्यश्री गायकवाड, लता गायकवाड या विविध प्रभाग समिती क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या ध्वजावंदन सोहळ्यात अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रांगणातील सोहळ्यानंतर महापालिका भवन येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडली, याचे मला समाधान आहे. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 2.5 वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रोजेक्ट मिळाले. त्याच्या हस्ते चांगले प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमिपूजन होऊ शकले. पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, शेतीची प्रगती, सामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा
असा सर्व क्षेत्रामध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिला आहे याचे मला समाधान वाटते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केले. 76वा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान ठाणे येथे मुख्य शासकीय सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातल्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महान समाज सुधारकांना अभिवादन करून म्हणाले की भारत नावाच्या प्रजासत्ताकात आपण सगळे जन्मलो. इथे लोकशाही आहे, प्रजेची सत्ता आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला. लोकशाहीत प्रजेची सत्ता सर्वोपरी असते. निवडून येणारे नेते येतात, सत्तेच्या खुर्चीत बसतात, मान सन्मान मिळतो, पण हे सगळे जनतेनेच ठरवलेले असते. तू त्या खुर्चीत बस, आमची कामं कर, असा आदेश सत्तेवर असलेल्या प्रजेने दिलेला असतो. सत्ताधारी हे फक्त सत्तेचे विश्वस्त असतात. ट्रस्टी जनतेने त्यांना दिलेले कर्तव्य बजावून शांतपणे दूर व्हायचे हे ठरलेले असते. प्रजासत्ताकात प्रजा आधी येते, मग सत्ता येते, हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. ते पुढे म्हणाले की नुकताच लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव देशात आणि राज्यातही पार पडला. नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदान केले. भारतासारख्या सार्वभौम राष्ट्रामध्ये पारदर्शी आणि नियोजनबद्ध निवडणुका होणे हा लोकशाही यंत्रणेवर विश्वास आणि अधिकाधिक वाढविणारा आहे. या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 वर्षापूर्वी या प्रजासत्ताकात खऱ्या अर्थाने लोकशाहीचे रंग भरले. हे लोकांचे राज्य आहे याची जाणीव कामातून करून दिली, असेही शिंदे म्हणाले. आज आपला देश विकासाच्या वाटेवर घोडदौड करताना दिसतो. परदेशात भारताकडे लोक आदराने बघू लागलेत. मोठमोठ्या महासत्तांनाही भारताचे मत जाणून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. 10 वर्षात भारताचं अंतराळयान चंद्रावर गेले, मंगळाकडे झेपावले. इतकेच नाही तर भारतीय शास्त्रज्ञांनी सूर्याकडेही हनुमान उडी घेतले. हा पूर्वीचा भारत नाही, आताचा भारत शत्रूला घुसके मारेंगे हे ठणकावून सांगतो. सीने में जुनून, आंखों में देशभक्ति की चमक रखता हूँ, दुश्मन की सांसें थम जाए, आवाज में वो धमक रखता हूँ. हे शब्द आहेत शहीद भगतसिंग यांचे. त्यांचा तेजस्वी वारसा मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुढे न्यायचा आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. संविधान आणि दिव्यांग अधिकार अधिनियमन 2016 अन्वये या दिव्यांगाचे पुनर्वसन करणे आणि त्यांच्या उत्थानासाठी काम करणे ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठाणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मात्र ठाणे महानगरपालिका या जबाबदारीकडे दुर्लक्ष करते. ठाणे शहरातील दिव्यांगांनी आपले उदरनिर्वाह करण्याबाबत व्यवसायासाठी स्टॉल देण्याचे अर्ज केलेत, मात्र त्यांना अद्याप स्टॉल, टपरी, गाळे उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. उलट ठाणे महापालिकेकडून नवीन दिव्यांग स्टॉल मंजूर झालेले नसल्याने जे दिव्यांग स्टॉल लावतायत त्याच्यावर कारवाई करतायत. ज्या दिव्यांगाच्या स्टॉलवर कारवाई केली त्यांना स्टॉल परत करण्यात यावेत. लवकरात लवकर दिव्यांगांना नवीन स्टॉल देण्यात यावेत. 2023, 24 आणि 24-25चे दिव्यांगाचे अनुदान ठाणे महानगरपालिकेने लवकरात लवकर वाटप करावे. दिव्यांग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या घराचे फोटोपास काढून नोंदणी करावी. दिव्यांगांना टॅक्स व पाणी बिलमध्ये 50% सूट द्यावी. ठाणे महानगरपालिका 5% स्वीकृत नगरसेवक तसे विविध समित्या व दिव्यांग सदस्य म्हणून नेमणूक करावी आणि शासनात मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात यावा.
ठाणे महानगरपालिका समाज विकास विभागातील भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर दिव्यांग अधिनियम 2016 नुसार कलम 92 अन्वये कारवाई करून त्या जागी सक्षम अधिकारी यांची नेमणूक करावी। राज्यात अनेक बोगस दिव्यांग कर्मचारी बोगस उघड होत आहेत। ठाणे महानगरपालिका बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची दिव्यांग फेर तपासणी करावी। तसेच ज्या दिव्यांग व्यक्ती व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिली असता सदर जागा व्यवसायाभिमुख नसल्याने व्यवसाय होत असलेली जागा बदली करून द्यावी आदी मागण्यांसाठी 2 ऑक्टोबर रोजी ठाणे महानगरपालिका समोर मुंडन करून आंदोलन केले होते। अतिरिक्त प्रशांत रोडे यांच्या आश्वासनानंतर तुर्तास हे आंदोलन स्थगित केले असता आज गायत सदर आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नसल्याने प्रजासत्ताक दिनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर दिव्यांगांनी अर्धनग्न आंदोलन केले। ठाण्याचे माजी महापौर आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक राऊळ यांचे काल रात्री एका खाजगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले। मृत्यू समय त्यांचे वय 75 होते। त्यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे। ठाणे महापालिकेतील एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती। ठाण्याच्या खोपट परिसरातून अशोक राऊळ हे निवडून येत होते। 1986 मध्ये ठाणे महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते। पुढे 1991-92 या काळात ते ठाण्याचे महापौर झाले। 1986 ते 2022 या काळात ते 6 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते। शांत, संयमी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती। सुरुवातीला ते काँग्रेस पक्षात होते। 1999 मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांची साथ घेतली। यानंतर ते राष्ट्रवादी पक्षातून नगरसेवक म्हणून निवडून आले। 2017 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून ते नगरसेवक झाले। गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते। खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल त्यांना करण्यात आले होते। तिथे उपचार सुरू असताना त्यांचे काल निधन झाले। वनमंत्री गणेश नाईक आणि भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज सकाळी पर्यटनगर येथील घरी जाऊन राऊळ यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत आदरांजली वाहिली। ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी भाजपा आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, भाजपा शहराध्यक्ष संजय वाघोले, आमदार संजय केळकर तसेच विविध पक्षातील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।